धम्मपद ब्राह्मणवग्गु यमाधम्मं विजानेय सम्मा संबुद्ध देशितं संकच्चतं नमसेय अग्गिहुतं व ब्राह्मणो। सम्यक्य संबुद्धाने उपदेशलेला धर्म ज्याच्याकडून जाणून घेतला जातो त्याला ब्राह्मण जसा अग्निहोत्राला नमस्कार करतो तसा आदरपूर्वक नमस्कार करावा। अर्थकथा, सारिपुत्ताने अश्वजितकडून धम्माचा उपदेश घेतला होता। ते सारिपुत्ताचे गुरु होते। त्यांच्याबद्दल सारिपुत्ताच्या मनात अत्यंत आदर वसत होता। अश्वजित जेथे राहत असत त्या दिशेकडे सारिपुत्त आदरभावनेने पाहत असत। सारिपुत्ताच्या या कृतीचा काही भिक्षूंनी गैरअर्थ करून बुद्धांच्या कानावर ती गोष्ट घातली। त्या काळी दिशांची पूजा करणारा एक पंथ होता। त्या पंथातील अनुयायाप्रमाणे सारिपुत्त वागत असतो असे भिक्षूचे म्हणणे होते। बुद्धाने सारिपुत्ताच्या वागण्याचा खरा अर्थ समजावून दिला। त्यावेळी बुद्धाने सांगितले की ज्याच्याकडून आपण धम्म शिकतो त्याच्याविषयी शिष्यांची अशी भावना असते।